हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सम नंबर 3, ज्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे. फॉलोविंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट ऑफ पर्निल स्पोर्ट क्लब पुणे अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड अ बॅलन्स शीट एज ऑन दॅट डे. आपल्याला बघा या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कधीचं तर 31 मार्च 2019चं आणि बॅलन्स शीटसुद्धा या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे 31 मार्च 2019चं. बॅलन्स शीट ही सुद्धा क्लोजिंग बॅलन्स शीट असणार बिकॉज इयर एंडेड 31st March 2019. तर या ठिकाणी आपल्याला बघा कोणती गोष्ट लक्षात घ्यायचं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जो आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे, हा बघा हा कधीचा आहे तर 31 मार्च 2019चा. तर या ठिकाणी बघायचं की आपल्याला एखादं ओपनिंग बॅलन्स देण्यात आलेला आहे का. आता बघा एखाद्या बॅलन्स शीटमधला जर ओपनिंग बॅलन्स देण्यात आलं असेल, एखादं लायबिलिटीचं पद किंवा एखादं ॲसेटचं पद, तर तो ओपनिंग बॅलन्स फक्त आणि फक्त ओपनिंग बॅलन्स शीटमध्येच ट्रान्सफर होणार आणि जो पद आपल्याला एखादं क्लोजिंग बॅलन्स देण्यात आलेलं असेल तर तो क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये आपण ट्रीट करूया, शिफ्ट करूया. तर यामध्ये बघा नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे. अगोदर आपण बघू रिसिप्ट साईड. यामध्ये बघा टू बॅलन्स ब्रेकडाऊन. ओपनिंग बॅलन्स आहे 5000 आहे ना, ओपनिंग बॅलन्स 5000 अर्थातच ओपनिंग बॅलन्स शीटमध्येच येणार ना. तर क्लोजिंग बॅलन्स जो काही आहे तो क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये येणार, ठीक आहे. कॅश इन हँड किंवा कॅश एट बँक असं आपण म्हणू शकतो. तर आहे ओपनिंग बॅलन्स, दॅट इज ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये. त्यानंतर बघा सबस्क्रिप्शन. आता बघा सबस्क्रिप्शन अंतर्गत आपण जेव्हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा विचार करू तर फक्त आणि फक्त करंट इयरचा डाटा तिथे येणार. दॅट इज 70,000 2018 आणि 19 हा करंट इयर आहे. दॅट इज 70,000 हा करंट डाटा. आणि अजून यामध्ये आपण बघूया की यामध्ये काही ड्यू आहे का, अजून काही येणे बाकी आहे का, तो आपण या 70,000मध्ये प्लस करू. अर्थातच हा जो आहे मागचा डाटा याचं काय होणार 2000 3000. तर हा ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये आपण याला दाखवायचं, ठीक आहे, कारण हा गेल्या वर्षीचा डाटा आहे किंवा त्या अगोदरचा सुद्धा डाटा आहे, ठीक आहे. तर हा ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये येऊन जाणार. यानंतर बघा डोनेशन जो आहे 15,000. तर हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचं इन्कमचं पद आहे. इंट्रन्स फीस 1700. हा सुद्धा काय नेमकं उत्पन्नाचं पद आहे, इन्कमचं पद आहे. दॅट इज क्रेडिट साईड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा. टू लाईफ मेंबरशिप फीस, पण या ठिकाणी बघा ब्रॅकेटमध्ये म्हटलं आहे रिव्हेन्यू. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अंतर्गत फक्त आणि फक्त कॅपिटल रिसिप्ट किंवा कॅपिटल पेमेंट यांचेच विचार करण्यात येते. अर्थातच हा जो 17,000चं पद आहे आपल्याला हा घ्यायचं नाही. टू टुर्नामेंट रिसिप्ट. टुर्नामेंट पासून प्राप्ती किती झाली तर किती झाली 60,000. तर हा काय इन्कमचं पद आहे आणि या 60,000मधून टुर्नामेंट एक्सपेन्सेस, टुर्नामेंट उभारल्याचा खर्च किती तो आपण वजा करू नंतर. तर हा तर आहे कोणतं रिसिप्ट साईड जो इन्कमकडे वळणार. आता आपण या बाजूला बघूया पेमेंट साईड. तर पेमेंटमधून जे काही पद आहेत एकतर लायबिलिटी असतात किंवा, ठीक आहे, एकतर बघा या ठिकाणी हे जे पदे आहेत एकतर ॲसेट राहणार किंवा खर्च राहणार, दॅट इज एक्सपेंडिचर राहणार. आणि या बाजूला एकतर लायबिलिटी राहणार किंवा ज्याला आपण म्हणू शकतो इन्कम राहणार, ठीक आहे. रिसिप्ट साईडची पद एकतर इन्कम असतात किंवा लायबिलिटी आणि पेमेंट साईडची जी काही पद आहेत, ठीक आहे, ते काय काय एकतर ॲसेट असतात किंवा एक्सपेन्सेस असतात, ठीक आहे. चला तर आपण बघूया. या ठिकाणी बघा बाय बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 आणि बघा काय म्हटलं रिपेडच्या टर्म आहे. रिपेड जो ऑलरेडी पे करण्यात आलेला आहे. बाय सॅलरीज खर्चाचं पद
इलेक्ट्रिक चार्जेस 4000 खर्चाचं पद दॅट इज एक्सपेंडिचर. ठीक आहे. म्युनिसिपल टॅक्सेस खर्चाचं पद. बाय परचेस ऑफ स्पोर्ट मटेरियल. तर आपण इथं ओपनिंग स्टॉक बघूया. स्पोर्ट मटेरियलचं किती होतं. होऊ शकतो तो आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये प्रोव्हाइड असावा. ठीक आहे. आणि त्यामध्ये आपण प्लस करू करंट इयरचा डाटा, त्यामधून क्लोजिंग डाटा मायनस करावे लागेल आणि तोच क्लोजिंग डाटा बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला ट्रान्सफर होणार. जनरल एक्सपेन्सेस खर्चाचं पद दॅट इज एक्सपेंडिचर. हा सुद्धा एक्सपेंडिचर. टुर्नामेंट एक्सपेन्सेस 50,000 आपण या 60,000मधून मायनस करणार. ठीक आहे. आणि बॅलन्स कॅरीड डाऊन, तर हा काय ॲसेटचं पद. ठीक आहे ना. क्लोजिंग बॅलन्स शीटचं 7,000 14,000. त्यानंतर आपण येऊया समायोजन नेमकं काय काय म्हटलेलं आहे. तर बघा 6 समायोजन आहेत. पहिलाच काय म्हटलं 50% डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड. ठीक आहे. बिल्डिंग फंड जो बघा कुठल्याही प्रकारचं फंड असते तर हा फंड ॲक्च्युली लायबिलिटी असते. तर लायबिलिटी साईडला जो बिल्डिंग फंड येणार. ठीक आहे. तर डोनेशन जो काही डोनेशन आहे त्यापैकी अर्धी रक्कम बिल्डिंग फंड म्हणून ट्रीट करायचं आहे. म्हणजे डोनेशन पूर्णचं पूर्ण आपल्याला घ्यायचं नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला इन्कमच्या बाजूला. ठीक आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इन्कमच्या बाजूला पूर्ण डोनेशन घ्यायचं नाही आहे, तर 50%च घ्यायचं आहे. कारण 50% हा बिल्डिंग फंड म्हणून गणलं जाणार जो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार. देन 70% ऑफ एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. या ठिकाणी बघा एंट्रन्स फीज हा सुद्धा आपलं इन्कमचं पद असते, पण या ठिकाणी सुद्धा एंट्रन्स फीजची 70% रक्कम कॅपिटलाइज झालेली आहे. दॅट इज कॅपिटल फंडमध्ये प्लस होणार 70% रक्कम. म्हणजे उर्वरित रक्कम फक्त आपल्याला इन्कम म्हणून वापरता येणार. यानंतर बघा सबस्क्रिप्शन्स ₹500 फॉर द इयर 2016-17 अँड ₹1,000 फॉर द इयर 2017-18 आर स्टील इन अरियर्स. म्हणजेच 2016-17 आणि 17-18 जे प्रिवाइस इयर आहेत मागचे वर्ष त्यांचे येणे बाकी आहे सबस्क्रिप्शन 500 आणि 1,000. तर बघा आपण जेव्हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ड्रॉ करणार तर फक्त करंट इयरचा डेटा बघणार. अर्थातच या ठिकाणी ही जी माहिती आहे 500 आणि 1,000 ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये येणार नाही. मग काय क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये येणार का, तर तिथंही येणार नाही. मग कुठं येणार, तर ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये. कारण हा जो डाटा आहे एक प्रकारे बघा ओपनिंग आहे ना. ठीक आहे. हा जो डाटा एक प्रकारे काय होणार ओपनिंग आहे. 31 मार्च 2019 जो 18-19 इयर आहे त्याचा ओपनिंग डाटा आहे. अर्थातच ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये आपण हा ठीक आहे अरियर्स सबस्क्रिप्शन म्हणून 500 आणि ह्या 1,000 याची रक्कम दाखवणार. यानंतर दिलेला आहे फॉलोविंग आर द बॅलन्सेस अपियर्ड इन द बुक्स एज ऑन 1/4/2018. 1 एप्रिल 2018ला. आता बघा 1 एप्रिल दॅट इज ओपनिंग. हा जो या ठिकाणी आपल्याला एवढा डाटा दिलेला आहे हा सर्वचा सर्व ओपनिंग डाटा आहे. अर्थातच ओपनिंग बॅलन्स शीटशी निगडीत. ठीक आहे. हा जो डाटा आहे हा कोणतं, तर ओपनिंग बॅलन्स शीटशी निगडीत. यामध्ये बघा बिल्डिंग फंड 47,000. ठीक आहे. बँक ओव्हरड्रॉप 32,000 लायबिलिटी साईडला. लँड ॲसेट आहे 1,50,000. स्पोर्ट मटेरियल 30,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2016-17 2,500 अँड 2017-18 4,000 यासारखं. ठीक आहे. तर इथं सुद्धा बघा हा जो डेटा दिलेला आहे हा आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीटसाठी दिलेला आहे. ठीक आहे. आणि सबस्क्रिप्शन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. ठीक आहे. परत तर 2,000 500 आणि 4,000 तर हा सुद्धा ओपनिंग बॅलन्स शीटचे पद आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर इज ₹8,000. आता बघा करंट इयरचा जो सबस्क्रिप्शन आहे हा इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला काय होणार, एकतर इन्कममध्ये पण सबस्क्रिप्शन आपण दाखवायचं 8,000 आणि आउटस्टँडिंग आहे अर्थात असतो कुठं, तर तो बॅलन्स शीटमध्ये. ठीक आहे. ॲसेट म्हणून. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल वाज ₹8,000. तर हा सुद्धा बघा क्लोजिंग स्टॉक असल्यामुळे क्लोजिंग बॅलन्स शीटमध्येच काय होणार तो आपण शिफ्ट करूया. तर दुसरा इफेक्ट एकंदरीत आपण बघूया की ओपनिंग
जो काही स्टॉक आहे मटेरियलचं, स्पोर्ट मटेरियल हा किती होता, त्यामध्ये प्लस परचेस आणि मायनस हा क्लोजिंग स्टॉक. जो काही उरणार तो राहणार कंझ्युम करंट इयरमध्ये, म्हणजे करंट इयरमध्ये किती वापरण्यात आलं. आणि जो काही स्टॉक आहे 8,000 उरलेला, या 8,000वर 12.5% 12.5% डेप्रिशिएशनसुद्धा चार्ज करायचं आहे. तर 8,000 गुणिला जर आपण 12.5 आणि भागीला 100 केलं तर 1,000 रुपये येईल ना. 8,000चं 12.5, ठीक आहे. 8,000चं आपण किती करूया बघा, 12.5 असं 8,000 मल्टिप्लाय 12.5 भागीला 100 तर येऊन जाणार 1,000 रुपये. हा काय राहणार ॲक्च्युली डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनचे दोन एंट्री, एकतर तो खर्चाचं पद राहणार आणि दुसरं त्या स्पोर्ट मटेरियलमधून बॅलन्स शीटमधून तेवढी राशी वजा होणार. त्यामध्ये बघा अगोदर आपण बघू शकतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इन्कम साईडला. तर बघा टुर्नामेंट रिसिप्ट दिलेला आहे आपल्याला 60,000 आणि 60,000मधून बघा टुर्नामेंट एक्सपेन्सेस वजा करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सबस्क्रिप्शन 70,000 आणि बघा आउटस्टँडिंग करंट इयरचं प्लस झालं. डोनेशन 15,000, पण बघा यामधून 50% रक्कम बिल्डिंग फंडसाठी वापरण्यात आलेला आहे. अर्थातच फक्त 7,500 आपण घेतलं आणि बिल्डिंग फंडने वजा झालं. बाय एंट्रन्स फीस इथं सुद्धा 70% कॅपिटलाइज म्हटलं, म्हणजे कॅपिटल फंडमध्ये 1,190 70% काय करायचं आपल्याला प्लस करायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे आपण जर बघितलं तर इन्कम साईडचं जो काही टोटल आहे, सॉरी अजून एक पद आहे बाय लाईफ मेंबरशिप फीस, ठीक आहे. यामध्ये सुद्धा बघा 17,000 लाईफ मेंबरशिप फी 17,000 या ठिकाणी दिलेला आहे. तर या बाजूला जर आपण पद बघितलं, ठीक आहे, तर ओव्हरऑल किती, तर बघा 1,13,010 अशा प्रकारचं टोटल झालेलं आहे. या ठिकाणी जो आपल्याला एक घटक दिलेला आहे लाईफ मेंबरशिप फीस, ठीक आहे. तर आपल्याला उदाहरणाअंतर्गत सांगण्यात आलेलं होतं तो काय आहे रिव्हेन्यू आहे, आणि म्हणून आपण हा काय केलं इन्कम साईडला घेतलं, ठीक आहे. आता बघा जर तो पद कॅपिटल राहिला असता, ठीक आहे, अर्थातच कॅपिटल रिसिप्ट किंवा कॅपिटल पेमेंट ज्याला आपण म्हणूया, ठीक आहे. तर बघा जो काही कॅपिटल जर या ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी कॅपिटल राहिला असता तर हा एक प्रकारचं लायबिलिटी समजला गेला असता, ठीक आहे. कॅपिटल अर्थातच, ठीक आहे. रिव्हेन्यू म्हणजे वारंवार होणारे एक प्रकारचं P&L अकाउंटसारखं, ठीक आहे, जो काही वारंवार खर्च किंवा उत्पन्न आपल्याला प्राप्त होत होतो. आणि कॅपिटल मीन्स दीर्घ मुदतीसाठी, ठीक आहे ना. तर या ठिकाणी लाईफ मेंबरशिप फी आपल्याला घ्यायचं आहे कारण तो रिव्हेन्यू आहे. त्यानंतर आपण बघू शकतो एक्सपेंडिचर साईडला, तर बघा खर्चाचं पद सॅलरीज, इलेक्ट्रिक चार्जेस, ठीक आहे, स्पोर्ट मटेरियल, कन्झ्युम्ड. ओपनिंग होतं 30,000 दिलं होतं ओपनिंग स्टॉकमध्ये, परचेस 50,000, क्लोजिंग स्टॉक वजा झालं तर उरलं 72,000. जनरल एक्सपेन्सेस ॲज इट इज जसं आहे तसं, हा सुद्धा जसं आहे तसं, रिपेअर जसं आहे तसं, डेप्रिशिएशन 1,000, ठीक आहे, 12.5% आपण काढलं होतं. स्पोर्ट मटेरियल, ठीक आहे, या ठिकाणी कशावर डेप्रिशिएशन ऑन स्पोर्ट मटेरियल 1,000. तर या ठिकाणी जो बॅलन्स निघत आहे या बाजूला निघत आहे 19,310, त्याला आपण सरप्लस म्हणूया, फायद्याचं पद आहे. यानंतर आपण जर बघितलं तर बघा हे आहे बॅलन्स शीट, क्लोजिंग बॅलन्स शीट जे आपल्याला खऱ्या अर्थाने ड्रॉ करायचं आहे. तर बघा कॅपिटल फंड 1,12,500. आता बघा आपल्याकडे कॅपिटल फंड तर दिला गेला नव्हता, मग त्यासाठी काय करावं लागलं, तर बघा कॅपिटल फंड हा ओपनिंग बॅलन्स शीटच्या माध्यमातून तयार होते. तर बघा या ठिकाणी हे आहे ओपनिंग बॅलन्स शीट, कॅपिटल फंड आपण काढू शकतो याने. तर बघा बिल्डिंग फंड ओपनिंग 47,000, बँक ओव्हरड्राफ्ट 32,000, ठीक आहे ना, रिपेड. यानंतर लँड 1,50,000, ओपनिंग स्टॉक, स्पोर्ट मटेरियल 30,000, ओपनिंग स्टॉक होता ना, ठीक आहे. ओपनिंग स्टॉक अर्थातच काय या ठिकाणी याचं क्लोजिंग होणार ना बॅलन्स शीटचं. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन बघा 2016-17 आणि 2017-18चं 2,500 आणि हा 4,000, ठीक आहे. तर बघा नेमकं या ठिकाणी जो काही बॅलन्स निघणार त्यालाच समजलं जाईल कॅपिटल फंड. तर या बाजूला टोटल येत आहे 1,91,500 आणि या बाजूला, ठीक आहे, 1,91,500 नाही येणार, अर्थातच 1,12,500 हा बॅलन्स निघणार, यालाच समजलं जाणार कॅपिटल फंड. म्हणजे बघा ओपनिंग बॅलन्स शीटवरूनच
या ठिकाणी काय तयार झालं आपल्याकडे, तर कॅपिटल फंड. यानंतर आपण बघू शकतो बॅलन्स शीट क्लोजिंग. तर बघा परत एकदा कॅपिटल फंड, देन एंट्रन्स फीसमधून 70% हिस्सा या ठिकाणी ॲड झालेला आहे. सरप्लस तो सुद्धा प्लस बिल्डिंग फंड, आणि त्याच्यामध्येच 50% डोनेशन बिल्डिंग फंडमध्ये प्लस. हा कॅपिटल फंडमध्ये प्लस करायचं नाही. कॅश इन हँड, कॅश एट बँक दिलेलं होतं आपल्याला. ठीक आहे. क्लोजिंग बॅलन्सेस, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स. आता इथं बघा नेमकं काय काय. तर आपल्याला बघा जो डेटा आपल्याला एडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये प्रोव्हाइड होता, ठीक आहे, तो डेटा क्लोजिंग डेटा आपल्याला घ्यायचा आहे त्याचं. ठीक आहे. आउटस्टँडिंग करंट इयरचं आणि त्याचा अगोदरचं, कारण हा क्लोजिंग बॅलन्स शीटचा आहे. त्यानंतर लँड 1,50,000, स्पोर्ट मटेरियल 8,000, आणि हा डेप्रिशिएशन यामधून काय झालं, मायनस झालं, अर्थातच 7,000 उरलं. तर अशा प्रकारे बघा हा उदाहरण या ठिकाणी संपलेला आहे. आशा करतो की तुम्हाला उदाहरण समजलं असेलच, आणि जर उदाहरण समजलं नसेल, एखादं पद, एखादी गोष्ट समजा राहून गेली असेल, तर तुम्ही मला संपर्क करून विचारू शकता. तर आपण उद्या परत एकदा भेटूया नवीन उदाहरणासहित. तेव्हापर्यंत कीप स्टडीइंग.